खबर महाराष्ट्र के बीड़ से है, जहां रमाई नगर के नागरिकों के लिए न्याय अधिकारों के लिए आंदोलन कर रहे दलित कार्यकर्ताओं ने आज सुधार करने की कोशिश की, लेकिन पुलिस प्रशासन की सतर्कता के कारण एक अप्रिय घटना टल गई है। इस बारे में विस्तार की जानकारी है कि पिछले 20 से 25 वर्षों से केंद्र शहर के केजबीड़ रोड के पास माता रमाई नगर में गरीब नागरिक रह रही हैं। यहाँ के निवासी मजदूरी कर अपने परिवार का भरण पोषण कर रहे हैं। रमाई नगर की जमीन बंजर जमीन है और यह सरकार की है। वे सरकार की इस बंजर जमीन पर केज शहर में एक शेड बनाकर रहते हैं। उनके पास रहने के लिए अपना घर नहीं है और वे इस स्थिति में नहीं है कि वे कोई पक्का आरसीसी ढांचा बनाकर घर बना सके। केज नगर पंचायत के अंतर्गत रमाई नगर में रहने वाले नागरिकों का एक सर्वेक्षण 1-2 साल पहले किया गया था। सर्वेक्षण में केज नगर पंचायत ने वहां रहने वाले निवासियों का रिकॉर्ड भी लिया है। वसंत सोनवानी की रिपोर्ट। शहरामध्ये त्यागमूर्ती माता रमाई नगरच्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या संदर्भात आणि त्या जमिनीच्या संदर्भात आम्ही वारंवार या तहसीलला निवेदन देऊन सूचित केले होते आणि मागची एक 8 दिवसापूर्वी एक निवेदन दिलं की आम्ही या ठिकाणी आमचा प्रश्न जर मार्गी नाही लागला तर आम्ही या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत। त्या संदर्भात आज या ठिकाणी आम्ही भीमसैनिक या ठिकाणी आत्मदहनासाठी आलेलो असताना आम्हाला तहसील प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी 12 तारखेला म्हणजे आमच्या सर्व आंदोलनकर्ते आणि त्यांचे काही अधिकारी लोक या सर्वांची एक समिती गठीत होईल असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे। येत्या 12 तारखेला त्या समितीची एक मोठ्या प्रमाणात बैठक होऊन त्या आंदोलनकर्ते आणि त्या ठिकाणचे रहिवासी त्या संदर्भात त्या जमिनीवर जो अधिकार दाखवतो तो व्यक्ती त्या सर्वांची एक बैठक होऊन सविस्तर याचा मार्ग काढला जाईल असं आम्हाला पोलीस प्रशासनानं या सर्व प्रकरणात तोडगा काढला। त्याबद्दल आम्ही वैभव पाटील साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी आम्हाला या सर्व प्रकरणात एक तोडगा काढण्याची आणि मध्यस्थीची भूमिका पाटील साहेबांनी घेतली, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तहसील प्रशासनाला अनेकही विनंती करतो की या प्रकरणात जर आम्हाला 12 तारखेला जर आमचा प्रश्न मार्गी नाही लागला तर हे आंदोलन शेवटचं आहे असं समजू नये। यानंतरही या केज शहरामध्ये चळवळीचं वातावरण आहे आणि ही केजची भूमी आंबेडकरी चळवळीची भूमी आहे। इथं कोणतंही आंदोलन व्यर्थ जात नाही। भीमसैनिकाचं आंदोलन इथं सक्सेसच होतं, त्यामुळं आमची दखल घ्यावी। येत्या 12 तारखेला बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहू। त्या आम्हाला दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद। जय भीम, जय भारत। बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। रमाई नगर संघर्ष समिती जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। गायरान आमच्या हक्काचं, गायरान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, गायरान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं।